आज काय बनणार आहे मैत्रिणींनो सोनाज रेसिपी किचनमध्ये. तर आज बनणार आहे मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली, ती ही ग्रेव्हीवाली ग्रेव्ही सोयाबीन चिली रेसिपी बनणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर सोयाबीन घेतलेली आहे, सोयाबीन वडी. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले बघा. गॅस चालू केला, पाणी तापल्यानंतर मीठ टाकलं. आता आपण जे सोयाबीन घेतले होते ते मी टाकून घेणार आहे. आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि बघा सोयाबीन असे वर येऊन गेले बरं का, म्हणजे छान असे ते पाण्यामध्ये आता मस्त भिजलेले आहे. आणि नंतर आपल्याला चाळणीमध्ये काढून गार करून घ्यायचे आणि सगळे पिळून त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. पाणी अजिबात ठेवायचं नाही. तर बघा एका भांड्यामध्ये घेतले. त्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकली मी, काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि अशी आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली. आपल्याला पुढेही लागणार आहे. थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकली बघा. आणि इथं रेड चिली सॉस टाकला. त्यानंतर आता म्हणजे 1 चम्मच रेड चिली सॉस टाकला, 1 चम्मच सोया सॉस टाकला. आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी पाणी अजिबात सोयाबीनमध्ये ठेवायचं नाही. तर इथं बघा मी लिक्विड फूड कलर घेतला आणि त्यात थोडंसं पाणी मिक्स केलं होतं, म्हणजे छान मग पूर्ण सोयाबीनला लागल. तर तुम्हाला जर नाही वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल. तर लिक्विड रेड फूड कलर मी वापरलेला आहे, लाल कलर. तर तुमच्याकडे जर पावडरमध्ये असला तर तुम्ही तोही वापरू शकतात. आता इथं बघा मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि 2 चम्मच मैदा घेतलेला आहे. तर दोघं समप्रमाणात घेतलं. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाण्याचा वापर करायचा नाही. तर बरोबर बघायचं आपलं सोयाबीन छान असे मिक्स झाले का कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यामध्ये. आणि जर वाटलं आपल्याला का खूपच ओलसरपणा वाटतोय तर मग अजून तुम्ही अर्धा चम्मच वापरू शकता. आता हा चम्मच मोठा आहे, तर तुम्ही जर पोहे खायचा चम्मच असला तर 4 चम्मच घ्या. तर बघा आता हे सगळं असं मिक्स करायचं. आलं लसणाची पेस्ट, आपण जे रेड चिली सोया सॉस, आलं लसणाची पेस्ट आणि मिरची पावडर. तर मीठ मी आता वापरलं नाही, कारण मी जेव्हा आपण सोयाबीन एक उकडी काढून घेतली तेव्हाच मी मिठाचा वापर केला होता. तर आता इथं बघा गॅस चालू केला, कढई ठेवली लोखंडी आणि तेल टाकलं. तेल तापल्यानंतर बघा मी असे आपण जे सोयाबीन तयार केले, तर कॉर्नफ्लॉवर, मैदा वगैरे सगळं साहित्य टाकून ते आता टाकून घेतले. आणि तेल चांगलं म्हणजे छान असं गरम होऊ द्यायचं. अजिबात कोमट तेलामध्ये टाकायचं नाही. तर बघा असे सोयाबीन आता हे सगळे तळून घ्यायचे आहे बघा. तर इथं आपण व्हिनेगरचा वापर करणार नाही, अजिनोमोटोचा पण वापर करणार नाही. तर बाहेर वापर केला जातो, म्हणून मग मी थोडासा फक्त कलर वापरलेला आहे. त्याच्यातही पाणी वापरलं मी, म्हणून ते थोडं जास्त दिसत आहे. तर बघा असे सोयाबीन आता पूर्ण असे तळून झाले. सोयाबीन मस्त छान कुरकुरीत तळून घ्यायचे. असा मऊ ठेवायचा नाही जास्त आणि जास्त कडक पण नाही, मध्यम ठेवायचा. तर इथं मी मंचुरियन मसाला घेतलेला आहे. तर मंचुरियन मसाला मला आवडतो याच्यामध्ये, म्हणून. तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर 1 चम्मच घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून तेही बनवू शकतात. तर बघा इथं मंचुरियन मसाल्यामध्ये मी पाणी टाकत आहे, आपल्याला ग्रेव्ही करायची. तर तुम्हाला जर मंचुरियन मसाला नसेल वापरायचा, खरं तर कॉर्नफ्लॉवर पावडरच वापरतात, पण मला मंचुरियन मसाला आवडतो म्हणून मग मी तो वापरला आहे. आता बघा तेल काढून घेतलं आणि थोडंसं तेल टाकलं, 2 पडी. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि पत्तागोबी आणि शिमला मिरची बघा अशी उभ्या आकाराने कट केली होती, तीही टाकून घेतली. इथं गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, बारीक गॅसवर होऊ द्यायचं नाही. आणि असं पटपट हलवायचं आहे, खूप पण होऊ द्यायची नाही, थोडी कच्ची पक्की भाजी राहू द्यायची. आता बघा आलं लसूण आणि शिमला मिरची, पत्तागोबी अशी छान मी आता मस्त परतून घेतली. त्यानंतर आता इथं मी 2 चम्मच 2 चम्मच मी सोया सॉस वापरला, 2 चम्मच रेड चिली सॉस वापरला. आणि आता मी चवीनुसार मीठ वापरणार आहे. तर बघू शकता तुम्ही, कारण सॉसला पण थोडंसं खारटपणा असतो, तर थोडं आधी कमीच वापरायचं. आता इथं मी परत थोडीशी काश्मीरी मिरची पावडर वापरत आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांना तिखट नसेल आवडत तर मग तुम्ही नाही वापरली तरी चालेल, पण कलर छान येतो काश्मीरी मिरची पावडरने, म्हणून मग मी वापरलेली आहे.
तर बघू शकता आता हे सगळं मस्त परतून घ्यायचं. आणि जे मंचुरियन मसाला जो मी मिक्स केलेला आहे एका भांड्यामध्ये बघा, अर्धा पाऊण ग्लास पाण्यामध्ये तर तो टाकून घेतला. तर तुम्ही ह्याच मसाल्याच्या जागी कॉर्नफ्लॉवर घेऊ शकतात 1 ते 1.5 चम्मच. आणि पाणी तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. आता आपल्याला हे ग्रेव्हीवाले करायचे आहे म्हणून आपण जास्तचं पाणी टाकलेलं आहे. आता बघा अशी उकळी येऊ द्यायची म्हणजे सॉस मस्त छान शिजून येतो. आता असं मस्त वास सुटलेला आहे बघा. अगदी चायनीज गाड्यावर चायनीज गाड्यावर मिळतो तसाच हा सोयाबीन सोयाबीन आपण रस्सा सोयाबीन बनवत आहे. तर बघू शकता छान असं आता हे मी मिक्स करून घेत आहे. तर आता बघा सोयाबीन मी टाकून घेतले छान असं सॉस आणि ते उकडल्यानंतर पाणी उकडल्यानंतर. आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर मस्त ग्रेव्ही सोयाबीन आपली तयार होत आहे. तर आता तयार झालेली आहे मस्त ग्रेव्ही सोयाबीन. तर आपण काढून घेणार आहे ग्रेव्ही सोयाबीन चिली. तर एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि गरमागरम मस्त थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे पावसामध्ये आनंद घ्या. तुम्हीही बनवून बघा कशी वाटली मैत्रिणींनो सोयाबीन ग्रेव्ही चायनीज पदार्थ. तर नक्की मला सांगा. रेसिपी आवडल्यास मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. आणि तुम्ही रेसिपीला भरभरून छान छान कमेंट करतात. खरंच मी तुमची हृदयातून आभारी आहे. असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या. आपल्या सोनाज रेसिपीला भरपूर प्रेम देत राहा आणि नक्की शेअर करा मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आभारी आहे. तर चला मग आपली सोयाबीन ग्रेव्ही सोयाबीन चिली आपली तयार आहे मैत्रिणींनो. या तुम्ही पण गरमागरम खायला. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.